शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच त्यांचे मनही संस्कारित केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ शन्ना नवलगुणकर यांनी व्यक्त केले। सामाजिक कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या कुल फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील 2 शालेय शिक्षकांना आणि 3 शिक्षकांना आदर्श शाळा पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। दिवंगत जयंत त्रिभुवन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे पहिले सत्वशील शिक्षक पारितोषिक कर्वे रस्त्यावरील अभिनव विद्यालयाचे शिक्षक दयानंद घोटकर यांना देण्यात आले, तर दिवंगत पी.जी. वैद्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे उपक्रमशील शिक्षण पारितोषिक अकोला जिल्ह्यातील बारस या गावातील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक राजेश पाटील यांना देण्यात आला। दिवंगत पद पुराणिक यांच्या स्मृतीनिमित्त पहिल्या 3 शाळांना देण्यात येणारे आदर्श शाळा पारितोषिक अनुक्रमे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी मंगलापूर येथील श्री कोलेश्वर विद्यालय आणि कला कनिष्ठ महाविद्यालय, पुरंदर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल आणि पुण्यातील भावे प्राथमिक विद्यालय यांना देण्यात आले। यावेळी फाउंडेशनच्या प्रमुख कृती जैन, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब, श्रीधर गोगटे, प्रभाकर शिंदे, शरद अरणकल्ले आदी उपस्थित होते। नवलगुणकर म्हणाले, पदार्थांवर संस्कार केल्यानंतर सभ्यता येते, तर मानवी मन संस्कारित झाल्यानंतर वैभव संपन्न संस्कृती उदयास येते। म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनावर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याबरोबरच त्यांचे मन संस्कारित केले पाहिजे। एखादी गोष्ट वारंवार बिंबवल्यानंतर ती माणसाच्या मनावर रुजते, त्यामुळे मानवी मनावर पदार्थजन्य संस्कार म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे आहे। त्याचबरोबर चारित्र्य संपन्न पिढी निपजण्यासाठी त्यांच्या मनावर चांगले संस्कार घडवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। जैन म्हणाल्या, ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढावा यासाठी फाउंडेशनकडून ही पारितोषिके दिली जातात। या फाउंडेशनच्या माध्यमातून आज 1000हून अधिक शाळांशी जोडले गेले असून या प्रकल्पात 12,000हूनही अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत। हा मिळणारा प्रतिसाद पाहून खूप आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली।